नमस्कार मित्रांनो, आज आपण टेन्स मधील पुढचा प्रकार शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, पहिल्यांदा आपल्याला ही कल्पना असली पाहिजे. कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ किंवा त्यालाच अपूर्ण काळ असे म्हटलं जातं. ठीक आहे, तर कंटिन्युअस टेन्स मधील पहिला प्रकार आहे ऍक्च्युली प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ किंवा त्याला चालू वर्तमान काळ असंही म्हटलं जातं. का म्हटलं जातं असं मग, किंवा याचा उपयोग कधी करणार आपण, तर वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया सुरू झाली आणि ती अजूनही चालू आहे, किंवा साध्या भाषेमध्ये जी क्रिया चालू आहे, पूर्ण झालेली नाही, अपूर्ण आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, अपूर्ण वर्तमान काळ. कळतंय का? अपूर्ण वर्तमान काळ म्हणजेच काय, एखादी क्रिया सुरू आहे, चालू आहे, बोलता क्षणी ती आपल्या समोर घडते आहे, हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करत असतो. मग मराठीमध्ये उदाहरण द्यायची झाली तर, मी आंबा खात आहे, तो माझ्याकडे पाहत आहे, राम क्रिकेट खेळत आहे, माझी आई चहा बनवत आहे. म्हणजेच एखादी गोष्ट सुरू आहे, करत आहे, जात आहे, खात आहे, येत आहे, पित आहे, या अर्थाने जी काही वाक्य असतील ना, त्यासाठी आपण वापरणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग याचा फॉर्म्युला आपल्याला माहित असला पाहिजे. सिंपल प्रेझेंट टेन्स सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, सिंपल पास्ट टेन्स सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट, सिंपल फ्युचर टेन्स सब्जेक्ट शॅल विल V1 ऑब्जेक्ट. हे तिन्ही स्ट्रक्चर झालेले. आता आपण पाहणार आहोत पुढचा, त्याचा फॉर्म्युला बघा. प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला खूप सिंपल आहे, साधी टेक्निक लक्षात ठेवायची. सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब येणार आहे इथे M is R, त्यानंतर V4 म्हणजे काय, तर ING फॉर्म, वर्बचा जो ING फॉर्म आहे त्याला आपण V4 असं म्हणणार आहोत. ओके, राईटचा रायटिंग, प्ले प्लेइंग, जे ING आहेत क्रियापदाचे ING फॉर्म्स आहेत, त्यांना आपण काय म्हणणार आहोत, V4. आणि शेवटी ऑब्जेक्ट. ओके, पुन्हा एकदा बघा, सब्जेक्ट M is R, V4 and ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने आपली असणार आहे रचना. आता आपल्याला ही एक कन्सेप्ट माहित असली पाहिजे, M कोणासोबत घ्यायचा, इज कोणासोबत घ्यायचा आणि आर कोणासोबत घ्यायचा. ही कन्सेप्ट क्लिअर असेल तर हा टेन्स खूप सोपा आहे, लगेच समजून जाईल. बघूया आपण एक्झाम्पल्स घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, आय एम रायटिंग अ स्टोरी, मी गोष्ट लिहित आहे. सेकंड, यू आर रायटिंग अ स्टोरी, तू गोष्ट लिहित आहे. दे आर रायटिंग अ स्टोरी, ते गोष्ट लिहित आहेत. वी आर रायटिंग अ स्टोरी, आम्ही गोष्ट लिहित आहोत. ही इज रायटिंग अ स्टोरी, ती गोष्ट लिहित आहे. शी इज रायटिंग अ स्टोरी, ती गोष्ट लिहित आहे. आणि इट इज रायटिंग अ स्टोरी, ते गोष्ट लिहित आहे. म्हणजेच आपल्याला फक्त इथे हे माहित पाहिजे, एम कोणासोबत घेतलाय आपण, आय सोबत घेतला आहे. आर मात्र बघा यू, दे, वी, आणि कुठलाही अनेक वचनी सब्जेक्ट असेल, अनेक वचनी, उदाहरणार्थ फ्रेंड्स, बॉईज, गर्ल्स, हे अनेक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आर येईल. ओके, आता इज कोणासोबत आहे, ही, शी आणि इट, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर. आता याऐवजी सिंग्युलर सब्जेक्ट कुठलाही असेल त्याला आपण इज घेणार. उदाहरणार्थ बॉय, गर्ल, टीचर, मदर, सिंगल आहेत, फ्रेंड, त्यांच्यासोबत इज घेणार आपण. क्लिअर आहे? एम इज आर कोणासोबत, आय सोबत एम येईल, अनेक वचनी यू, दे, वी आणि अनेक वचनी जे काही नाउन्स असतील त्यासोबत आपण आर घेणार आहोत. आणि इज कोणासोबत, ही, शी, इट आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट कुठलाही असेल किंवा नाउन, सिंग्युलर नाउन. चला आता आपण काही आणखी एक्झाम्पल्स घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया, आम्ही इंग्रजी शिकत आहोत. आम्ही इंग्रजी शिकत आहोत. कसं वाक्य होईल, सब्जेक्ट येईल वी, हेल्पिंग वर्ब वी सोबत येणार आहे आर, शिकत आहोत, शिकणे म्हणजे लर्न, मग त्याचा ING फॉर्म लर्निंग. काय शिकत आहोत, इंग्लिश. मग आपलं सेंटेन्स झालेलं आहे, वी आर लर्निंग इंग्लिश. ओके, सेकंड एक्झाम्पल, ती चहा बनवत आहे. ती चहा बनवत आहे, मग she is making
टी. ओके, सब्जेक्टशी त्यासोबत इज येणार, एकच आहे म्हणून, आणि मेकिंग टी. नेक्स्ट, माझी आई भाजी कापत आहे. आता क्रिया चालू आहे माझ्या समोर की माझी आई भाजी कापत आहे, मला दिसतंय. मग ते वाक्य कसं म्हणणार आहे इंग्लिश मध्ये? माय मदर हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, एक कोणती सब्जेक्ट आहे, सो इज घेणार आपण इथे. माय मदर इज कटिंग व्हेजिटेबल्स. नेक्स्ट एक्झाम्पल, ते फुले विकत आहेत. ते फुले विकत आहेत. बघा क्रिया सुरू आहे, विकण्याची सुरू आहे. दे आर सेलिंग, विकत आहेत. सो दे आर सेलिंग फ्लावर्स. व्हेरी सिंपल. ओके, नेक्स्ट, तो कार धुत आहे. तो कार धुत आहे माझ्या समोर, ऍक्शन सुरू आहे. ही इज वॉशिंग अ कार. ओके, बघा एक्झाम्पल्स. वी आर लर्निंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकत आहोत. शी इज मेकिंग टी, ती चहा बनवत आहे. माय मदर इज कटिंग व्हेजिटेबल्स, माझी आई भाजी कापत आहे की भाज्या कापत आहे. दे आर सेलिंग फ्लावर्स, ते फुले विकत आहेत. आणि शेवटचं वाक्य, ही इज वॉशिंग अ कार, म्हणजे तो गाडी धुत आहे. सिंपल. काय अवघड याच्यामध्ये? फक्त एकच कन्सेप्ट डोक्यात ठेवायची, आपल्याला क्रिया सुरू असताना आपण हे वापरणार आहोत. आणि स्ट्रक्चर कसं असेल, पूर्ण फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज आहे का? हे एवढं लक्षात ठेवायचं. एमिझार आयएनजी, एमिझार V4, आपल्याला हा पॅटर्न वापरायचा आहे. ओके, हे असणार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. पुढचा महत्वाचा पॉइंट, नेगेटिव्ह कसे करायचे याचे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपल्याला नेगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे असेल तर काय करावं लागेल? मागे पाहिलंय आपण, डोंट, डझंट, वोंट, शांट हे सिंपल टेन्स मध्ये आहे. नेगेटिव्ह करण्यासाठी सिंपल टेक्निक सांगितले की हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरायचं आहे. कधी वापरायचं नॉट? आपल्याला हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरणार आहे. इथे काय तुमचे हेल्पिंग वर्ब? या वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्ब्स काय आहेत? एम, इज, आर हे हेल्पिंग वर्ब. मग यांच्यानंतर नॉट ठेवला का निगेटिव्ह जाणार? बाळांनो काय होईल? वी आर नॉट लर्निंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकत नाही आहोत. शी इज नॉट मेकिंग टी, ती चहा बनवत नाहीये. माय मदर इज नॉट कटिंग व्हेजिटेबल्स, माझी आई भाज्या कापत नाहीये. दे आर नॉट सेलिंग फ्लावर्स, ते फुले विकत नाहीयेत. आणि नेक्स्ट सेंटेन्स, ही इज नॉट वॉशिंग अ कार, म्हणजे तो गाडी धुत नाहीये. सिंपल. काय अवघड याच्यामध्ये? नेगेटिव्ह सेंटेन्स, हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवायचे. तुम्हाला हेल्पिंग वर्ब माहित असतील तर नेगेटिव्ह करता येतं, कारण त्याच्यानंतर लगेच आपल्याला नॉट ठेवायचं. Okay, understood? Very simple. So in this way today we have learned how to make sentences of present continuous tense, त्याचा फॉर्म्युला आणि नेगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे. ओके.